नमस्कार. चला तर मैत्रिणींनो, आज करूया प्रीमिक्सपासून गुलाबजाम. करायला एकदम सोपे आणि खायला टेस्टी असे हे गुलाबजाम तयार होतात. आता गुलाबजाम करण्यासाठी इथे 200 ग्रॅमचं पॅकेट घेतलं आहे मी हे. याला अगोदर कट करू आणि एका भांड्यामध्ये काढून घेऊ. हे चितळेचं पॅकेट वापरलं आहे मी. तुम्हाला जे मिळेल ते पॅकेट वापरू शकता कुठल्याही कंपनीचं. तर आता हे पॅकेट फोडून घेतलं आहे आणि हे एका भांड्यामध्ये ओतून घेऊ. सगळं प्रीमिक्स एका भांड्यामध्ये ओतून घेतलं. एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे आणि फारसे बिघडण्याचे पण याच्यामध्ये चान्स नाही आहेत. त्यामुळे करायला आणि खायला एकदम मस्त अशी ही रेसिपी. तर हे 200 ग्रॅमचं पॅकेट आहे. याच्यामध्ये आपले 50 गुलाबजाम करून होतात मध्यम आकाराचे. तर इथे पीठ भिजवण्यासाठी मी पाणी वापरणार आहे. तुम्ही दूध पण वापरू शकता. दूध किंवा पाणी काहीही वापरा, पण टाकताना एकदम टाकायचं नाही, थोडं थोडं टाकायचं, कारण हे पीठ एकदम सैल होतं पाणी जर जास्त झालं तर. खूप जपून पाणी वापरावं लागतं किंवा दूध वापरावं लागतं याच्यामध्ये. तर बघू शकता असं थोडं थोडं करून याच्यामध्ये पाणी घालायचं आणि याला व्यवस्थित गोळा बनवून घ्यायचा. जसं आपण चपात्यांना पीठ भिजवतो तसं अगदी मळून घ्यायचं नाही, हलक्या हाताने फक्त असं गोळा बनवून घ्यायचा याचा. खूप मळायचं नाही याला. खूप जास्त मळलं तर आपले गुलाबजाम छान फुगणार नाहीत. त्यामुळे असा हलक्या हाताने याचा गोळा बनवून घ्यायचा आणि पाणी थोडं थोडं घालायचं जसं लागेल तसं. तर इथे बघू शकता आपला असा गोळा मस्त तयार झालेला आहे. अजून थोडंसं पाणी लागतं याला. थोडंसं पाणी लावून याला व्यवस्थित एका बाजूला करून घेऊ आणि खूप घट्ट नाही किंवा खूप पातळ नाही, या पद्धतीने आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे. बघू शकता इथे आपलं पीठ आता इथे भिजवून तयार झालेलं आहे. आता हे सगळं कडेचं काढून घेऊ आणि आपलं हे पीठ आपण 10 मिनिटांसाठी असंच ठेवून देऊ. तर 10 मिनिटानंतर बघूया. आता इथे 10 मिनिट झालेले आहे. आता आपण याचे गुलाबजाम करायला घेऊ. व्यवस्थित आपलं पीठ असं मस्त झालेलं आहे. गुलाबजाम करताना तुम्ही असं एक एक गोळा घेऊन गुलाबजाम करू शकता किंवा मग एकसारखे सगळे गोळे तोडून करू शकता. पण गुलाबजाम करताना अगोदर थोडंसं घट्ट जोर देऊन करायचा, फिरवायचा आणि नंतर हलक्या हाताने असं फिरवून घ्यायचा आणि याच्यावर अजिबात चिरा राहायला नको. या पद्धतीने प्लेन असा गुलाबजाम करून घ्यायचा. बघू शकता असा प्लेन गुलाबजाम करून घ्यायचा. आणि आता मी पूर्ण पिठाचे असे 2 गोळे करून घेतलेत आणि त्याला थोडासा लांबट असा आकार देऊन घ्यायचा आणि असे गोळे त्याचे तोडून घ्यायचे. याने काय होतं, आपले सगळे गुलाबजाम एकसारख्या आकाराचे तयार होतात. आपण जर एका गुलाबजामचं पीठ तोडून घेतलं आणि गुलाबजाम जर केला तर तो लहान मोठा होऊ शकतो. पण असे एकसारख्या आकाराचे गोळे अगोदर तोडून घेतले की आपल्याला वळायला पण सोपे जातात गुलाबजाम आणि एकसारखे होतात सगळे आपले हे गुलाबजाम. आता इथे अर्ध्या पिठाचे आपण गोळे करून घेतलेत. आता याला वळवून घेऊ. एकदम सोपी पद्धत आहे. असं हातावर ठेवलं की थोडंसं जोर देऊन अगोदर फिरवून घ्यायचं आणि नंतर हलक्या हाताने फिरवायचं. म्हणजे मस्त असा आपला गुलाबजाम एकसारखा प्लेन होतो. गुलाबजामवर अजिबात चिरा राहत नाहीत आणि हा मग तळल्यावर पण छान दिसतो आणि पाकात टाकल्यावर पण छानच दिसतो. तर या पद्धतीने आपण आपले गुलाबजाम सगळे वळून घेऊ. एकदम झटपट होतात हे, पटापट असे वळले जातात. पण याच्यावर चिरा मात्र ठेवायचा नाही. प्लेन गुलाबजाम करून घ्यायचा एकसारखा आणि याच पद्धतीने आता सगळे गुलाबजाम आपण वळून घेऊ. बघू शकता पटपट असे गुलाबजाम असे वळवून घ्यायचे आणि या प्रमाणात गुलाबजाम केले ना, ह्या आकाराचे मध्यम, तर 50 गुलाबजाम तयार होतात एवढ्या मिश्रणाचे. भरपूर असे गुलाबजाम होतात 200 ग्रॅमच्या पॅकेटपासून. तर आता इथे सगळे गुलाबजाम आपले वळून झालेले आहेत. मस्त असे प्लेन एकसारखे गुलाबजाम आपले वळून झालेत. आता याला तळून घेऊ. तळण्यासाठी इथं गॅसवर एक कढई ठेवली आहे. कढईत तेल गरम केलं आहे. तेल खूप जास्त गरम करायचं नाही. गुलाबजाम तळताना नेहमी कमी गॅस गरम झालेलं तेलच वापरायचं आहे आणि असं झाऱ्यावर गुलाबजाम घ्यायचे आणि मग तेलामध्ये सोडायचे. म्हणजे काय होतं, आपण जर एक गुलाबजाम सोडला तर पहिला गुलाबजाम डार्क होतो आणि शेवटी सोडलेला थोडासा पांढरा राहतो. मग ते कमी जास्त तळले जातात. म्हणून असे सगळे एक सोबत झाऱ्यावर घेऊनच तेलात सोडायचे. आणि ते बघू शकता मस्त अशा रंगावर आपले गुलाबजाम तळले गेलेत. एकदम मस्त असे चॉकलेटी रंगावर आपले गुलाबजाम तळून झालेत. याच पद्धतीने आपण दुसरे गुलाबजाम पण तळून घेऊ. गुलाबजाम तळताना एकसारखं हलवायचं आणि गॅसची फ्लेम कमी ठेवायची. तेल पण खूप जास्त तापलेलं नको. तुम्ही तेलात किंवा तुपात कशामध्ये पण तळू शकता. आणि या पद्धतीने आपण दुसरी बॅच पण आपली तळून घेतली आहे.
आणि असेच आपले सगळे गुलाबजाम तळून घेऊ. मस्त असा कलर आला आहे आपल्या गुलाबजामला. असेच आपण झाऱ्यावर घेऊन दुसरे पण गुलाबजाम तळून घ्यायचे. असे झाऱ्यावर घेतल्याने एकतर अंगावर तेल उडण्याची भीती राहत नाही व आपले सगळे गुलाबजाम एकसोबतच तेलामध्ये जातात, म्हणजे ते तळून पण एकसोबत होतात. तर इथे सगळे गुलाबजाम आपले तळून झालेत. तर आता आपण पाक करायला घेऊ. तर इथे पाक करण्यासाठी मी 2 वाट्या साखर घेतली आहे किंवा 200 ग्रॅम साखर घेतली आहे 200 ग्रॅम प्रीमिक्ससाठी. आता याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आपल्याला. ज्या वाटीनं साखर घेतली त्याच वाटीनं 2.5 वाट्या पाणी घेतलं आहे. तुम्हाला खूप जास्त पाक पाहिजे असेल तर तुम्ही 3 वाट्या घेतलं तरी चालेल. तर मी इथे 2.5 वाट्या पाणी घेतलं आहे. माझा पाक एकदम प्रमाणात झाला होता. तुम्हाला थोडासा जास्त पाक आवडत असेल तर पाणी थोडंसं वाढवू शकता. आता याला पाक होऊ देऊ आपण. तिथे उकळी आली आपल्या पाकाला. याच्यामध्ये आपण विलायची एक फोडून टाकली आणि थोड्याशा केशराच्या काड्या टाकल्या. अगदी ऑप्शनल आहे टाकणं. तर मस्त अशी उकळी येते. उकळी आल्यापासून याला आणखी 5 मिनिट आपल्याला असं शिजू द्यायचं आहे, म्हणजे आपला पाक तयार होईल. थोडंसं चेक करून बघायचं. खूप 1 तारी 2 तारी असा करायचा नाही आपल्याला. फक्त थोडासा चिकट झाला की आपला पाक तयार आहे समजायचं. आणि आता तयार करून घेतलेले गुलाबजाम याच्यामध्ये आपल्याला टाकायचे आहेत. पण अगोदर गॅस बंद करू आणि हे गुलाबजाम याच्यामध्ये टाकून घेऊ. बघू शकता पाक आपला एकदम प्रमाणात झालेला आहे. पण तुम्हाला जास्त पाक आवडत असेल तर तुम्ही आणखी थोडंसं पाणी वाढवलं तरी चालेल. हा पाक थोड्या वेळाने कमी होईल. आता याला झाकून ठेवू आणि 1 तासानंतर बघू. आता 1 तासानंतर बघू शकता आपले गुलाबजाम मस्त असे फुललेले आहेत. मस्त असे फुगून मोठे मोठे झालेले आहेत गुलाबजाम. आणि बघू शकता इथे गुलाबजाम आपले खाण्यासाठी तयार आहेत. तर हे प्रीमिक्सपासून केलेले गुलाबजाम करायला एकदम सोपे आणि खायला मस्त असे टेस्टी होतात. तुम्ही पण नक्की करून बघा.